मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर यामध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरती त्यामध्ये दोन महत्त्वाचे अपडेट। पहिलं म्हणजे मराठा आरक्षण, जे काही सर्टिफिकेट SEBC विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट संदर्भात प्रॉब्लेम येतोय, तर त्या बाबतीत अपडेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतोय, सर्व्हर डाऊन आहे, नॉन क्रिमिनल अपडेट काय आहे आणि ते कधीपर्यंत मित्रांनो प्रॉब्लेम क्लिअर होईल, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, पोलीस भरती वयोमर्यादा वाढण्यास संदर्भात अपडेट काय, तर भरपूर दिवसापासून आपण अपडेटच पाहतोय, अजूनपर्यंत निर्णय नाही आहे वयोमर्यादा वाढणार आहे किंवा नाही, किंवा मित्रांनो या ठिकाणी अपडेट काय आलेली एक्झॅक्टली तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा वाढण्यासाठी मरण्यावर उतरून गेलेले मित्रांनो, तर जी काही अपडेट समोर आलेली मित्रांनो तर तीच डिटेलमध्ये देणार आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्रांनो सर्व येणाऱ्या समोरची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा, समोर जी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिसत असेल तर ही डॉक्युमेंट संदर्भात आहे। तर जे काही SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्र लागतात तर हे पूर्णपणे त्याच्यासाठी आहे। एवढे डॉक्युमेंट तुम्ही घेतले की तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटेल, नॉन क्रिमिनल पण भेटेल आणि तुम्ही फॉर्म भरू शकतात। पण आता गोंधळ जिथं असं झालेला आहे की सर्टिफिकेट काही विद्यार्थ्यांना भेटत नाही आहे। तो प्रॉब्लेम काय नेमका, नॉन क्रिमिनलचं काय ते पण तुम्हाला मी सांगतो। त्याच्या अगोदर लक्षात घ्या की विद्यार्थी मरण्यासाठी सुद्धा तयार आहे मित्रांनो वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात। आता मित्रांनो आजची तारीख काय आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आजपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी मागण्या केल्या, काही विद्यार्थी रस्त्यावरती उतरले, काही निवेदन पाठवताय मंत्री, खासदार, आमदार या लोकांना, त्याच्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, परंतु अजून सुद्धा निर्णय झालेला नाही आहे वयोमर्यादा वाढवायची किंवा काय करायचं। तर याच्यासाठी भरपूर विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले होते। त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी भेटी घेतल्यात, SP ऑफिस असो कुठेही असो मित्रांनो, त्यांची एकच मागणी होती की आम्हाला शेवटची संधी द्या, वयोमर्यादा वाढून द्या। बघा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा हाच होता की अजून निर्णय झालेला नाही आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आहे। तर लक्षात घ्या, भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो कमेंट केलेलं आहे। आता तुम्हाला मी त्यात दाखवत नाही आहे की या ठिकाणी मित्रांनो बघा, जे विद्यार्थी असं म्हणत असतील, काही विद्यार्थी असं मित्रांनो त्यांच्या लक्षात घ्या, त्यांना असं वाटतंय जर वयोमर्यादा वाढून भेटली नाही तर आत्महत्या करणार, हे करणार ते करणार। तर मित्रांनो असं काहीच करू नका, चुकीचं पाऊल उचलू नका। पहिली गोष्ट तर याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू इच्छुक आहे, भरती कुठली असू द्या, जर शासनाने वयोमर्यादा वाढून दिली नाही तर तुम्ही दुसऱ्या भरतीसाठी प्रयत्न करा, दुसरं काही करा, परंतु असं चुकीचं पाऊल उचलू नका। तर भरपूर विद्यार्थी कमेंटमध्ये मित्रांनो ही गोष्ट लक्षात आणून देत आहे। तर वयोमर्यादा वाढून भेटणी नाही भेटणी तर एकाच गोष्टीवरची तुमचं काही काम अडकलेलं आहे का मित्रांनो, लक्षात घ्या। हे नाही तर ते, तू नाही तर कोई और सही, तर असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। मैं नाही तर कोण, तू नाही तर कोई और सही। तर याच्यामधून एकच लक्षात ठेवा, ही भरती नाही तर दुसरं काहीतरी करा, परंतु चुकीचं पाऊल उचलू नका। त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा, वाढून भेटायची असेल तर भेटली असती, 1-2 दिवसात निर्णय होईल तर भेटून जाईल, बाकी कोणी काही सांगू शकत नाही आहे, कारण आता 5-7 दिवसांची मुदत शिल्लक राहिलेली आहे मित्रांनो। त्याच्यामुळे हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वाढून भेटली तर त्याचा लाभ होईल, नाही भेटली तर विषय सोडून द्यावा लागेल मित्रांनो। आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आत्महत्येचा विषय दिमागमधून, डोक्यामधून काढून टाका मित्रांनो, ठीक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे SEBC सर्टिफिकेट संदर्भात विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय मित्रांनो, लक्षात घ्या। काहींना ते लवकर भेटत नाही आहे, काहींना नॉन क्रिमिनलचा प्रॉब्लेम आहे। आता काही विचारताय माझी ही कॅटेगरी, मी नॉन क्रिमिनल काढू का, तर मित्रांनो लक्षात घ्या, एकच लक्षात ठेवा, तुम्ही ओपन, त्याच्यानंतर मित्रांनो EWS ओपन, त्याच्यानंतर SC ST सोडून जर या कॅटेगरी व्यतिरिक्त तुम्ही असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे। अदर विद्यार्थ्यांना जे मी कॅटेगरी सांगला त्यांना लागणार नाही आहे, ज्यांना सांगितलं त्यांना लागणार नाही आहे। याच्या व्यतिरिक्त कॅटेगरी जेवढ्या पण आहे त्यांच्यासाठी लागेल, एवढंच लक्षात ठेवायचं आहे। आणि तुम्हाला प्रॉब्लेम मित्रांनो आता काही येऊ शकणार नाही आहे, कारण क्लिअर करून दिलेलं आहे। आता मित्रांनो सर्व्हर डाऊन होऊ शकतो, कारण आता शेवटचे दिवस राहिलेले फॉर्म भरण्याचे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून फॉर्म भरून घ्या मित्रांनो। अजून 2-4 दिवस साईट चांगल्या पद्धतीने चालेल, त्याच्यानंतर डाऊन होऊन जाईल मित्रांनो। यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा। तुम्ही फॉर्म भरला का नाही, कुठं भरला ते कमेंटमध्ये सांगा। आणि आरक्षण संदर्भात तुम्हाला काय वाटतं की हे सर्टिफिकेट संदर्भात तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे होतं की वयोमर्यादाचा विषय सोडून द्या, निर्णय झाला तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, भरतीची जास्तीत जास्त तयारी पण करा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।